विद्या सानप। सिद्धी सोनवणे आपण अभिनंदन करावं। सेवानिवृत्त नायब तहसीलदार। आज जिल्हा पोलीस प्रशासन बुलढाणा या वतीने आपण एक सायक्लोथॉन 2025 चे आयोजन केले होते। फिट इंडिया मूवमेंट अंतर्गत आपण हे सायक्लोथॉन 2025 चे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमासाठी ही कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय रोकडे सर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर लाभलेले होते। इतर अधिकारी गट, एक्साइज एसपी व इतर जे बुलढाणा जिल्ह्याचे विविध सायकलचे ऑर्गनायझेशन्स आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांना आम्ही बोलवलं होतं। ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा जो फिट इंडियाची संकल्पना आहे भारत सरकारची, त्या अंतर्गत आपण सायक्लोथॉन यशस्वीरित्या पार पडले आहेत। यामध्ये पुरुष गटामध्ये द्वितीय आणि प्रथम पारितोषिक आपण दिलेले आहेत आणि महिला गटामध्ये पण पारितोषिक दिलेले आहे, प्रोत्साहनपर पारितोषिक पण आपण दिलेले आहे। या अशा सायक्लोथॉन 2025च्या निमित्ताने मी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे या संकल्पनेतून असं आवाहन करतो की सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। कुठली ना कुठली आपली जी काही एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे, त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। आपण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिशन परिवर्तन देखील व्यसनमुक्तीकरिता राबवित आहोत। या मिशन परिवर्तन अंतर्गत पण विविध कार्यक्रम जसे पथनाट्य असतील किंवा आणखी प्रबोधन करणारे कार्यक्रम शाळा आणि कॉलेजेसमध्ये आपण राबवलेले आहेत। ही संकल्पना सुरू राहणार आहे। फिट इंडिया आणि मिशन परिवर्तन एकत्र करून आपण संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राबवणार आहोत। तर आजच्या या उपक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? काय उद्देश आहे पाठीमागे? उद्देश एवढाच आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। फिट इंडिया मूवमेंट अंतर्गत आपल्याला कुठली ना कुठली जी व्यायाम असेल, शारीरिक एक्सरसाइज आहे, योगा आहे, मेडिटेशन आहे, सायकलिंग व इतर काही ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या आपण केल्या पाहिजे, जेणेकरून आपण निरोगी राहणार।